नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला भात लावून म्हणजे आवणी करून 8-10 दिवस झाले. तर आता आपल्याला खत टाकायचे भात आली. तर आता पाऊस पण उघडला थोडा, ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न तर पण करणारच आहे. तर आपण याच्यामध्ये भात लावताना आपण सुपला टाकला नव्हता जास्त पाणी असल्यामुळं. तर आपण याच्यात सुपला टाकला आहे आणि युरिया खत आहे. ह्यो मोठ्याला खत आहे मित्रांनो, बारीकला खत नाही एरिया, पण ह्यो पण एकदम बारीक खत आहे मित्रांनो. तर याचा पण आपण वापर केला होता बाजरी पेरताना. ह्यो खत टाकला होता, बाजरी पण चांगलं झालं मित्रांनो. तर चला आता आपण ह्या एरिया खत आणि सुपला खत मिक्स करून घेणार आहे. तर मस्तपैकी असा ह्या पाय असा थोड्याशा गोळ्या झाल्यात, ह्या अशा हाताला फोडून टाकायच्या म्हणजे मग मोठ्याला राहणार नाही. तर मस्तपैकी आता मिक्स करून घेऊ आपण. ते आहे ना जर आहे ना गायठानं म्हणलं जाईल पागळून, पण नाही पावसानं नाही पागायला. तर मित्रांनो, ह्या का खत पागायला नाही माहिती का, तर आपण एकदम सुरक्षित जागी ठेवला होता. तर आपण जी चूल पेटवतो ना, चुलीच्या कोपऱ्याला ठेवला होता. म्हणजे मग चूल जरी पेटवली त्या गरम वाफाना जरा कडक खत राहतोय. त्यामुळं मग तुम्ही पण असंच कुठंतरी जर खताचं जर साठवण केला तर थोडा गरम त्यामध्येच ठेवत जा मित्रांनो. म्हणजे मग त्याचं पाणी होत नाही खताचा. तर मग त्यामुळं मग आपल्या खताचा पाणी झाला नाही, एकदम खळखळीत खत आहे. ह्या पा बघितला का. तर चला आता आपण खत भरून घेणार आहे या गोणीमध्ये. मोकळं जरे मग त्या खत आहे शेवटी. हा हा काय खेकडीने खाऊन घेतला ह्या काढा ना. तिला औषध टाका आता. आता काय औषध टाकीत येते रे असं. कपटीचा परवात खालाय ना.
ते तिथं टाका तिथं तिकडं हा परक्याकडाने खाऊन घेतलाय भात मस्त एवढा दाट टाकलाय बस ना धर उभरी आहे धरू भर उभरी भाताला चवच केलं ना खूप वाटतंय ना त्यामुळे तिकडं पुढं टाकला का पुढं पुढे टाकला ना हा परत त्याकडे खाऊन घेतील पारख्याकडे खाऊन घेतलाय परत लावायची बारी आली हा तर मित्रांनो आता आपला खत पण मारून झाला आणि जराने खेकडे खाल्ला होता त्याने जरासा टोबला आणि या दोन्ही तिन्या पटेले आपण खत मारला आणि आता रान हिरवं झाले तर निसर्गरम्य वातावरण पहा कसं डोंगर दिसतात हिरवंगार तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हाय बटन दाबायला विसरू नका आपला गाव तुम्हाला बघायला भेटते व्हिडिओ थांबू जय जय महाराष्ट्र